उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याची बातमी आहे। राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने ही भेट झाली असल्याची माहिती समोर येते। फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये काल रात्री भेट झालेली आहे। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडेंचं नाव सध्या चर्चेत आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? भेटीत नेमकी काय चर्चा झालेली आहे, याचे काही संकेत पोहोचतायत का? काही अंदाज लावले जात आहेत का? राज्यसभेची निवडणूक अर्थातच महत्त्वाचा मुद्दा आहे। निश्चितच लागवी उद्यापासून एकंदरीत राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। पुढील 7 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि या संदर्भातील यादी आहे ती आता येत्या काही क्षणामध्ये किंवा दिवसांमध्ये भाजपकडून जाहीर केली जाईल। आणि याच संदर्भात 2 दिवसापूर्वी भाजपच्या कोर कमिटीची बैठकही पार पडलेली होती आणि आता भाजपच्या कोर सदस्यांकडून राज्यसभेसाठीच्या नावांची यादी मागवण्यात आलेली आहे वरिष्ठ पातळीवरून। या यादीमध्ये आपल्याही नावाचा समावेश असावा या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जात आहे। आणि पंकजा मुंडे यांनी काल रात्री भेट घेतल्याची माहिती आल्यानंतर त्यांचंही नाव या यादीमध्ये जोडल्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपच्या गोटातून जी सूत्रांकडून माहिती कळते की पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोन्हीही नेत्यांना राज्यसभेच्या जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी पाठवावं असं मत जे आहे ते कुठेतरी कोर कमिटीमधून समोर येत आहे। आणि म्हणूनच कालच्या पंकजा मुंडेच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे ही अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये पंकजा मुंडे यांचंही नाव समोर येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण लागवी निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।